महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मंठा पोलीस ठाण्यात एसीबीचा सापळा। पोलीस निरीक्षकांसह पोलीस अंमलदार 30,000ची लाच घेताना जेरबंद। मंठा पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली। वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी मासिक हप्त्याची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षकासह पोलीस अंमलदाराला 30,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। त्यामुळे मंठा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने ही सापळा कारवाई केली। या प्रकरणी पोलीस अंमलदार रवी गणपत जाधव बक्कल नंबर 778 व पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। तक्रारदाराकडे अवैध वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी आरोपींनी दरमहा 50,000 रुपये हप्ता मागितल्याचा आरोप आहे। त्यापैकी 10,000 रुपये आधीच घेतले होते आणि उर्वरित रक्कम देण्याचे सांगण्यात आले होते। मात्र तक्रारदाराला लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। एसीबी पथकाने 12 मार्च रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता आरोपी पोलीस अंमलदाराने 50,000 रुपये हप्ता आणि स्वतःसाठी आणखी 5,000 रुपये अशी मागणी केल्याचे स्पष्ट झाले। तसेच पोलीस निरीक्षक राठोड यांनीही या व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याचं समोर आलंय। यानंतर सापळा रचण्यात आला। तडजोडीनंतर 30,000 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे आरोपींनी मान्य केले। मंठा पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत तक्रारदाराकडून 30,000 रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले। कारवाई दरम्यान आरोपी रवी जाधव यांच्या अंगझडतीत 30,000ची लाच रक्कम व सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला। तर आरोपी मनोज राठोड यांच्याकडील मोबाईलही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक बाळू जाधवर करीत आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। त्यांना पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व पोलीस उप अधीक्षक राजू तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रामेश्वर उभाळे, मंठा, जालना।